मागील भागात आपण पाहिले की सायली आणि ऋषिकेशची पहिली रात्र होती. आत्ता या भागात पाहूया पुढे काय घडाले. त्याआधी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवनवीन कथा तुम्हाला ऐकायला भेटतील. चला तर पाहूया कथा. ऋषिकेश सायलीला मानसिक तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ देतो. मात्र सायलीला तिच्या मामीने दिलेल्या काही गोष्टी आठवतात. मामीने तिला सांगितले होते की लग्नानंतर केवळ दोघांची मने जुळणे पुरेशी नसते, तर एकमेकाबद्दलचा आदर आणि नाते घट्ट होण्यासाठी दोघांमध्ये जवळीक ही तितकीच महत्त्वाची असते. शारीरिक जवळीक झाल्यानंतर पती पत्नीमधील नातं अधिक घट्ट होतं. त्या आठवणीने सायलीच्या मनात अनेक भावना जागे होतात. ती एक कटाक्ष ऋषिकेशकडे टाकते, पण तिच्या मनात थोडी भीतीही असते. मग ती त्याचा हात आपल्या हातात घेऊन म्हणते, मला फक्त आणि फक्त 1 दिवसाचा वेळ द्या. उद्या मी तुम्हाला निराश करणार नाही. तिचे हे बोलणे ऐकून ऋषिकेशला समाधान वाटतं, कारण ती जास्त वेळ मागत नसून फक्त 1 दिवस मागत होती. त्यामुळे तो तिची मनस्थिती समजून घेतो. शेवटी विवाह हा केवळ शारीरिक नातेसाठी नसतो, तर एकमेकाच्या भावना, विचार आणि इच्छांचा आदर करण्यासाठीही असतो. ऋषिकेशने घाई न करता तिच्या भावनांना महत्त्व दिले. नवऱ्याचा अधिकार दाखवण्याऐवजी त्याने तिच्या परिस्थितीचा विचार केला आणि तिला समजून घेतले. त्यामुळे सायलीच्या मनातील विश्वास आणखीन दृढ झाला. नंतर ती त्याच्या खुशीत निर्धास्तपणे विसावली. ऋषिकेशनेही तिच्या विश्वासाचा मान राखत तिला प्रेमाने जवळ घेतले आणि दोघे शांतपणे झोपी गेले. सकाळ होताच सायली उठली, आवराआवर करून आपल्या कामाला लागली. ऋषिकेशलाही ऑफिसला जाण्यासाठी उठण्याची वेळ झाली होती आणि तो उठतच नव्हता. म्हणून तिने हळूच घरभर नजर फिरवली. आसपास कोणी नसल्याची खात्री होताच ती त्याच्याजवळ गेली आणि तिच्या गालावर अलगद चुंबन दिलं. त्याच्या स्पर्शाने तो दचकून जागा झाला, पण तोपर्यंत ती लाजून तिथून निघून दूर झाली होती. काही क्षण तो तिच्या त्या गोड कृतीचा विचार करत राहिला. ऑफिसला जायची घाई असूनही तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य होतं. सायलीने त्याच्याकडे नजर टाकली नाही. ती आपल्या कामात व्यस्त होती, पण त्याच्यासाठी ती सकाळ खास बनली होती. दिवसभर त्याच्या मनात तोच प्रसंग फिरत राहिला. थोड्या वेळाने त्याने सायलीला संदेश पाठवला, आज तू मला उठवलंस ती पद्धत खूप आवडली. रोज अशीच प्रेमळ सुरुवात झाली तर दिवस छान जाईल. सायली घरातील कामामुळे खूप थकली होती. संयुक्त कुटुंबात राहण्याची तिला सवय नव्हती. माहेरी आई वडील आणि ती एवढेच असल्याने कामाचे प्रमाण कमी होते. इथे मात्र घरातील अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागत होत्या. तरीही ती मनापासून सर्व कामं करत होती. कधी कौतुक मिळालं नाही तरी तिने तक्रार केली नाही. नव्या घरात जुळून घेण्याचा ती प्रामाणिक प्रयत्न करत होती. त्या आठवणीने तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. काही क्षण ती विचारात हरवली, पण लगेच स्वतःला सावरत पुन्हा कामात गुंतली. कामाच्या व्यापात ऋषिकेशने पाठवलेला संदेश पाहायलाही तिला वेळ मिळाला नाही. मात्र मनोमन तिने एक निर्णय घेतला होता, आज काहीही झालं तरी ही खास रात्र बनवायची. ऋषिकेशच्या अपेक्षा अपूर्ण राहून द्यायच्या नाहीत, अशी ती स्वतःशीच म्हणाली. संध्याकाळ होताच ती बागेत गेली. तिथून काही ताजी गुलाबाची फुले तोडून आणली आणि प्रेमाने आपल्या खोलीची सजावट करू लागली. साडीच्या पदरात ती फुले अलगद ठेवत होती, जणू त्या रात्रीसाठीच्या सुंदर आठवणी जपून ठेवत होती. सायलीने मनात एक सुंदर योजना आखली होती. आता फक्त योग्य क्षणाची वाट पाहायची होती. संध्याकाळ जवळ येत होती आणि ती आपल्या विचारांमध्ये गुंतलेली असतानाच ऋषिकेशचा फोन आला. सायली, हॅलो. ऋषिकेश म्हणतो, ऐक ना, आज थोडा उशीर होणार आहे. एका खास मित्राचा वाढदिवस आहे, त्यामुळे त्याच्यासोबत थोडा वेळ घालवून मगच जेवण करून घरी येईन. त्यावर सायली म्हणते, थोड्या नाराजीच्या सुरातच, बरं का. बरं, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं कर. त्यावर ऋषिकेश म्हणतो, अगं तुझ्या आवाजावरून तर कळतंय की तू नाराज झाली आहेस.
पण विश्वास ठेव, आजचा दिवस माझ्यासाठीही खूप महत्त्वाचा आहे. तुला दुःखी करायचा माझा अजिबात हेतू नाही. मी शक्य तितक्या लवकर परत येण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत तू आराम कर आणि संध्याकाळीसाठी तयार राहा. त्यावर सायली म्हणते. घरात सगळे असल्यामुळे तिला फार काही बोलता आलं नाही. तिने फक्त ठीक आहे एवढंच उत्तर दिलं आणि फोन ठेवला. मात्र मनात ऋषिकेशचे शब्द पुन्हा पुन्हा घुमत होते. ती स्वयंपाकघरात गेली आणि काम करताना नकळत तिच्या चेहऱ्यावर लाजरं हसू म्हटलं, माई. अगं सायली, ऋषिकेशचा फोन होता का? आज तो अजून घरी आला नाही म्हणून विचारत होते. त्यावर सायली म्हणते, हो माई, त्यांचा थोड्या वेळापूर्वी फोन आला होता. त्यांच्या मित्राचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना यायला थोडा उशीर होईल. जेवण करूनच ते घरी येणार आहे असं सांगत होते. माई, काय करावं, याचं लग्न झालं तरी मित्र काय याची सुटत नाही. आता नाही उद्या बघते त्याच्याकडे, असे बोलून माई सायलीला सगळ्यांना जेवायला घे असं सांगतात. तशी सायली लगेच सर्वांना जेवायला वाढून तीही जेवायला बसली. सर्वांचे जेवण झाल्यावर सगळं काम आवरून ती झोपायला गेली. घरातले पण झोपले म्हणून ती मधला दरवाजा बंद करते आणि त्याच्या पहिल्या रात्रीची तयारी करू लागते. अंथरूण टाकून त्यावर संध्याकाळी तोडलेल्या गुलाबाच्या पाकळ्या शेपमध्ये, हार्ट शेपमध्ये बनवते. ती छान रेड कलरची सिंपल साडी घालते. हलकासा परफ्यूम अंगाला लावते. केस थोडे बांधून मोकळे सोडते. हलकीशी गुलाबी फेंट लिपस्टिक लावते आणि सगळं नेहमीप्रमाणे सिंपल आवरलं. पण आज पहिल्या रात्रीची नशा काही वेगळीच दिसत होती तिच्यात. अशी सगळी तयारी करून ती वरती सोफ्यावर टीव्ही बघत बसली होती. तेव्हा ऋषिकेश नेहमीप्रमाणे हॉलच्या दुसऱ्या दरवाजाला बाहेरून लावलेली कडी हळूच उघडून तो आत येतो. आत येताच समोरच दृश्य बघून तो आश्चर्यचकित होतो आणि मोठा आ करतो. कारण त्याने ह्या सगळ्याचे इमॅजिन केलेच नव्हतं. त्याला वाटत की तिच्या मनाची तयारी करेल, पण तिने केलेली बाकीची तयारी बघून त्याला शॉकच बसतो. ती त्याच्याजवळ जाऊन त्याचा आ वाचलेला तोंड बंद करते. तसा तो तिला वेळ न दवडता लगेच मिठीत घेऊन दरवाजाजवळच खूप डीपली पण प्रेमाने तिला किस करतो. तिची हाईट त्याच्यापेक्षा थोडी कमी असल्यामुळे तो तिला वर उचलून किस करू लागतो. अगदी तिचा श्वास जड होईपर्यंत तो तिला किस करतो. त्याला जेव्हा लक्षात येतं की तिचा श्वास जड झाला आहे तसं तो तिला सोडतो आणि सजावट केलेल्या अंथरुणाकडे बघतो आणि खिशातून मोबाईल काढून त्या सगळ्याचा फोटो काढतो. हे मला आयुष्यातलं तू दिलेले सर्वात मोठं गिफ्ट आहे, जे मी कधीच विसरणार नाही, असं बोलून तो तिला सजवलेल्या अंथरुणावर झोपून तिच्यावर त्याचे प्रेम बरसू लागला. आणि ती खूप मनसोक्त ते प्रेम बसवून घेत होती. ती त्याची पहिली रात्र पहाटेपर्यंत साजरी झाली. रात्र कशी संपली त्यांचं त्यांनाच समजलं नाही, पण दोघेही तृप्त झाले होते. त्या दिवशी लगेच 2 दिवसांनी ते दोघं हनीमूनला जाणार होते. तेही सायलीसाठी सरप्राईज होते. पाहू पुढच्या भागात ऋषिकेश सायलीला हनीमूनला कुठे घेऊन जातो आणि तिथला त्यांचा प्रवास कसा होतो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.